आमदार गोगावले यांचा ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी पत्राद्वारे केली आहे। याबाबत देखील निर्णय झाला नाही तर आपण आपल्या कुटुंबासह गोगावले यांच्या घरासमोर जून महिन्यात आत्मदहन करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। परंतु कल्पेश पांगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या समस्यांचा पाढाच मांडला। माननीय आमदार भरत मारुती गोगावले यांच्याकडून मला वारंवार धमक्या येत आहेत। याच्या आधी 30 एप्रिल 2023 रोजी मला व माझ्या कुटुंबाला गंभीररित्या आमदारांच्या काही हस्तगुंडांनी मारहाण केली होती। त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली असता माझ्या आईची स्टेटमेंट वगैरे काही घेतली नव्हती। आईलाही माझ्या मारहाण केली होती। त्याच्यानंतर परत आमदार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गेल्यामुळे आमदार स्वतः येऊन मला जीवेठार मारण्याची धमकी वगैरे देऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी आमदारांच्या वारंवार धमक्यांना मी कंटाळलेलो आहे। त्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांना स्वइच्छा मरणाची परमिशन मागितलेली आहे। परत आमदारांच्या पक्षांना जर मतदान केलं नाही तर वारंवार गावामध्ये बहिष्कार टाकला जातो। मी पोलिसांना पण सांगितलं होतं की आमदारांकडून मला असा त्रास आहे। पोलीस प्रोटेक्शनसाठी मी मागितलं होतं तर पोलिसांनी सांगितलं मला की बाबा आत्ता काही पोलीस प्रोटेक्शन देता येत नाही आचारसंहितेमुळं। जर आचारसंहितेमुळं जर माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्व जबाबदारी पोलीस खात्याची। आणि जर आमदारांवरती काही कारवाई झाली नाही तर दिनांक 7 जून 2024 रोजी मी ढालकाठी येथील आमदारांच्या निवासस्थानासमोर मी व माझं कुटुंब आत्मदहन करणार आहोत।